नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी परीक्षा घेणार का, सरळ सेवा परीक्षा घेणार का, हे गेले कित्येक महिन्यापासून वर्षापासून चालू आहे. या संदर्भात सरकारचा जी आर सुद्धा आलेला आहे. 1 जानेवारी 2026 पासून हळूहळू एका एका टप्प्यावरती सरळ सेवेच्या ह्या एक्झाम एमपीएससी कडे वर्ग होतील. पण 1 जानेवारी पासून आजता काय जर आपण बघितलं तर जवळपास 2.5 महिने होतील, पण अजून एकही एक्झाम एमपीएससी कडे वर्ग झाल्याची काही बातमी आलेली नाही. मग आता विधानसभेमध्ये माननीय आशिष शेलार हे मंत्री महोदय यांनी काय सांगितलं, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. त्यातला पहिला आणि महत्वाचा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न, ही परीक्षा एमपीएससी घेणार का सरळ सेवेच्या. दुसरं, त्यामध्ये 3 महत्वाचे बदल काय होऊ शकतात ते पण ह्या विधानसभेच्या उत्तरामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि विद्यार्थ्यांना याचा फायदा काय होणार आहे हे पण थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मी हे जे तुम्हाला भाष्य करतो या तिन्ही मुद्द्यांच्या आधारे हे विधानसभेमध्ये माननीय मंत्री महोदय आशिष शेलार यांनी दिलेलं उत्तर आहे. याचा व्हिडिओ सुद्धा आम्ही व्हिडिओमध्ये टाकलेला आहे, आपल्या युट्यूबवर टाकलेला आहे, एकदा बघून घ्या. तेच मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न करतो. यावरती तुमचं तटस्थपणे मत काय ते मला कमेंटमध्ये कळवा. यावरती माझं मत नाही, मी तुम्हाला लादत नाहीये, तर हे माननीय मंत्री महोदय यांनी मांडलेलं उत्तर आहे. ज्याला तुम्हाला माहिती असेल की चिखलीच्या ज्या माननीय आमदार मॅडम आहेत त्यांचा हा प्रश्न होता, त्याला दिलेलं हे उत्तर आहे. चला बघूया मग महत्वाचे मुद्दे. तत्पूर्वी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीची संकल्प बॅच एमपीएससी कंबाईन साठी ग्रुप बी आणि सी साठी मराठी माध्यमची चालू झाली, ज्या एक्झाम तुम्हाला 14 जुलै आणि 14 जून आणि 12 जुलैला गट ब आणि गट क च्या एक्झाम आहे. पूर्व परीक्षेची बॅच वेगळी आहे, पूर्व आणि मुख्य परीक्षेची बॅच वेगळी, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. ह्या बॅचचे सगळे फीचर्स तुम्ही ते बघू शकता. हवी असेल तर बॅच लगेच तुम्ही जॉईन करू शकता. ह्या बॅच मध्ये शिकवणारी जी टीम आहे ती सगळी टीम तुमच्या समोर आहे. युट्यूब वर त्यांचे डेमो लेक्चर बघू शकता आणि जर तुम्हाला आवडलं तर नक्की जॉईन करू शकता. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. लोकमत न्यूजपेपरने बातमी दिलेली आहे बघा, 2 बातम्या आहेत यामध्ये बघू शकता की अन्य राज्यांचा अभ्यास करून परीक्षा शुल्काचे धोरण येणार. त्यानंतर त्यांनी सेपरेट काही मुद्दे मांडले बघा. त्यात सांगितलंय नोकर भरती आता एमपीएससी मार्फतच, असं आशिष शेलार यांनी या विधानसभेच्या उत्तरामध्ये बोललेलं आहे. त्यांचं वाक्य आहे, तेच वाक्य अधोरेखित करून इथे न्यूज आलेली आहे. नोकर भरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल होणार आहे, एमपीएससीच्या कार्यपद्धतीत सुद्धा सुधारणा होणार आहे, असं पण यांनी यात सांगितलेलं आहे. आता 2 पेपरला ह्या बातम्या आल्या, त्यापैकी एक एक पॉईंट मी तुम्हाला सांगतो. 3 मुख्य बदल काय होणार आहे. पहिला मुद्दा क्लिअर झाला, त्यांच्या म्हणण्यानुसार एमपीएससीच कडे सगळ्या स्पर्धा परीक्षा जाणार आहे बघा. नोकर भरती प्रक्रियेत आमूलाग्र बदल होणार. आता हा बदल जो आहे ना, त्याबद्दल त्यांनी काय सांगितलंय इथे बघा. हा मुद्दा, मुंबई राज्य शासकीय नोकर भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी आता गट ड संवर्ग वगळता, आता बरोबर जी आर मध्ये पण तसाच उल्लेख होता, गट ड संवर्ग वगळता सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एमपीएससी भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, ऑलरेडी घेतलेला आहे, असे माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत स्पष्ट केले. चिखलीच्या आमदार बघा श्वेता महाले मॅडमनी प्रश्न विचारला, त्याला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. यांनी मांडलेलं लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केली. मंत्री शेलार म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत 1,20,000 पदांची भरती झाली आणि येणाऱ्या काळामध्ये 70,000ची भरती होणार आहे, हे पण सांगितलेलं त्यांनी मध्ये. आता यामध्ये 3 मुख्य बदल काय होऊ शकतात किंवा त्याच्यावरती काम चालू आहे, असं त्यांनी या आपल्या उत्तरामध्ये सांगितले. काय काय मुद्दे, त्यातला पहिला मुद्दा बघा. पहिला मुद्दा सांगितलाय कॅडर बकेटिंग संकल्पना आणणार. आता कॅडर बकेटिंग संदर्भात सेपरेट मी व्हिडिओ घेतलेला आहे, एकदा जाऊन चेक करा, त्यात डिटेलमध्ये सांगितलं. इथे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर कॅडर म्हणजे काय, एक कॅडर मी घेतलं, ज्याला आपण संवर्ग म्हणतो, लिपिक टंकलेखकचं कॅडर आहे. बकेटिंग म्हणजे काय, हे एकाच बकेटमध्ये सगळे कॅडर टाकलेले मी, म्हणजे लिपिक टंकलेखकचे विविध विभागातले सगळे पद एका बकेटमध्ये टाकले, त्याची भरती राबवली. उदाहरणार्थ वेगवेगळे संवर्ग कोणते, महसूल विभागामध्ये वेगवेगळ्या पदावरती लिपिक टंकलेखक लागतात, शिक्षण विभागामध्ये लागतंय, जिल्हा परिषदमध्ये लागतंय, पोलीस विभागामध्ये लिपिक टंकलेखक लागतंय, न्यायालयीन विभागामध्ये लागतंय, इतर शासकीय कार्यालय आहेत त्यांच्यामध्ये पण लिपिक टंकलेखक एक पद लागतं. मग या प्रत्येक पदाला प्रत्येक विभागानुसार वेगळी ऍड द्यायची का, किती पैसे लागतील मग एवढ्या विभागाला फॉर्म भरायला, तो विद्यार्थ्यांना आर्थिक शुल्क लागणार आहे. मग त्यांनी काय केलं, हे सगळं समान पात्रतेचं पद आहे ना एका बकेटमध्ये आणलं. मग बघा, न्यायालयीन विभागाच्या किती जागा आहे, सपोज यांच्या जागा भरायच्या 100, पोलीस विभागाची जागा आहे 200 जागा भरायच्या, यांच्या महसूल विभागाच्या 300 जागा भरायच्या आहे, शिक्षण विभागाच्या 50 भरायच्या, जिल्हा परिषदेच्या 20 भरायच्या आहे, असे इतर शासकीय विभाग आहेत यांचे म्हणून सगळे 150 भरायचे. हे सगळे पद एकत्र गेले 500 पद किंवा 550 पद झाले किंवा 5,500 पद झाले. याच्यासाठी एकच फॉर्म सुटणार आहे, विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आहे आणि मग त्यांच्या चॉईसनुसार हवं त्या ठिकाणी त्यांना नियुक्ती द्यायची. असा सिंपल अर्थ याचा असणार आहे. त्याला म्हणतो आपण कॅडर बकेटिंग.
याने फायदा काय होणार आहे? विद्यार्थ्यांना एकाच वेळेस सगळ्या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे एकाच फी मध्ये. फॉर एक्झाम्पल 1000 रुपये फी असेल किंवा 900 रुपये फी असेल. याच्या पहिले काय असायचं, या डिपार्टमेंटचा फॉर्म सुटला, भरा 1000 रुपये, इथे 1000, इथे 1000, इथे सगळ्यांसाठी जवळपास 15-20 हजार खर्च यायचा विद्यार्थ्याला सेम पदासाठी. पण आता सेम पद आहे ना, पात्रता सेम आहे ना, त्यासाठी काय केलं यांनी, एकच बकेट केली आणि त्या बकेटमध्ये सगळ्या वॅकन्सी घ्यायच्या आणि मुलांना ऍड करायची. हा एक चांगला मुख्य बदल आहे. ह्या 1 नंबरच्या बदलाबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. दुसरा बदल काय केला त्यांनी, राखीव विद्यार्थ्यांना प्रवेश फी मध्ये सवलत मिळणार आहे. बघा आता यामध्ये सुद्धा महाले मॅडमांनी मुद्दा मांडला होता, त्यात त्यांनी उत्तर दिलं बघा. खाजगी भरती परीक्षांवरही सरकारचे राहणार लक्ष. राखीव प्रवर्गासाठी उमेदवारांना अधिक सवलत देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. केंद्र सरकार आणि इतर राज्यांमधील परीक्षा शुल्क संरचनेचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करणार आहे आणि या अभ्यासानंतर आवश्यक असल्यास 50% जास्त सवलत देण्यासाठी निर्णय घेतला जाऊ शकतो. खाजगी संस्थांच्या भरती परीक्षांवरही राज्य शासन लक्ष ठेवणार असून आहे. आता बघा हरियाणा जे राज्य आहे ना, हरियाणा राज्य बघितलं तर त्या ठिकाणी इथे जे राखीव प्रवर्ग आहे त्यांना 50% कमी फी लागू आहे. कमी फी मध्ये, इव्हन दो तिथे महिलांना फीच नाहीये. माजी सैनिकांना नसते, पण महिलांना सुद्धा इथे फी लागत नाही, मोफत मध्ये ते फॉर्म भरू शकतात. मग हरियाणाचं इतर जे राज्य आहे ना, त्या राज्यांचा अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमणार आहे आणि या समितीच्या अभ्यासाअंती ठरणार आहे की 50% सुद्धा कमी फी या राखीव संवर्गाला मिळू शकते किंवा महिलांना इथे फी माफ सुद्धा केली जाऊ शकते, असं त्यांनी आपल्या उत्तरामध्ये सांगितलंय. ह्या 2 नंबरच्या पॉईंट बद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. आणि शेवटचा 3 नंबरचा पॉईंट आहे, समान पात्रता असणारे पद जे आहेत, समान पात्र असणारे पद त्या संदर्भातले सेवा प्रवेश नियमावली बदल करणार. उदाहरणार्थ परत तेच उदाहरण घेतो मी, क्लर्कचं उदाहरण आहे. क्लर्क मध्ये प्रत्येक विभागानुसार काय सेवा प्रवेश नियमावली बदललेली आहे, वेगवेगळी आहे. फॉर एक्झाम्पल पात्रतेमध्ये इथे कदाचित त्यांना 12वी लागतोय, काही ठिकाणी पदवी लागते, काही ठिकाणी काय लागतं तुम्हाला कम्प्युटरचं सर्टिफिकेट लागतं, काही ठिकाणी लागत नाहीये, काही ठिकाणी त्यांना टायपिंगचं सर्टिफिकेट हेच पाहिजे. अशी काही सेवा प्रवेश नियमावली असेल पात्रते संदर्भात किंवा इतर गोष्टींसंदर्भात, तर सेवा प्रवेश नियमावली सुद्धा बदल करण्यात येणार आहे. सो विद्यार्थ्यांना इथे अडचण येणार नाही. सेवा प्रवेश नियमावलीचं काही अडचणीचं ठरू नये यासाठी यामध्ये सुद्धा बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांनी यात सांगितलंय बघा, यामुळे वेगवेगळ्या पदांसाठी स्वतंत्र परीक्षा द्यावी लागणार नाही, तसेच समान पात्रता असलेल्या पदांच्या सेवा प्रवेश नियमामध्ये सुधारणा करण्यात येत असल्याचे शेलार म्हणाले. सो यामध्ये पण बदल होणार. असे 3 मुख्य आणि खूप चांगले बदल इथे केले जाणार आहेत. सो आता प्रश्न पडतो की सर एमपीएससी घेणार हे तुम्ही पण सांगितलं आणि जी आर पण आला, बऱ्याच माध्यमातून आम्हाला कळलं, पण होणार कधी? आता हे करण्यासाठी थोडा अवधी लागू शकतो, त्यामुळे टप्प्याटप्प्याने हे ऍड होतील. नो डाऊट त्यांनी जी आर मध्ये सांगितलं होतं 1 जानेवारी 2026 पासून, पण एमपीएससीचा कारभार सगळा बघता, एमपीएससीची मॅन पॉवर बघता हे थोडं अवघड आहे अजून लवकर घेणं. सो येणाऱ्या ज्या एक्झाम्स असतील त्या कोणत्या माध्यमातून, कोणत्या म्हणजे खाजगी संस्था घेता की एमपीएससी घेते हे आल्यावर कळेल आपल्याला. पण सध्या तरी हे काम याच्यावर चालू आहे. एमपीएससी कडे ह्या स्पर्धा परीक्षा वर्ग होणारच आहे, फक्त कधी होणार याला थोडा वेळ लागू शकतो. याबद्दल तुमचं काय मत मला कमेंटमध्ये कळवा. जाताना परत एकदा तुम्हाला सांगतो की यामध्ये इग्नाइट अकॅडमीच्या या एमपीएससीच्या ग्रुप बी आणि सीच्या संकल्प बॅच चालू झालेला लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे. पूर्व बॅच वेगळी, पूर्व प्लस मुख्य वेगळी. आपण जॉईन करू शकता. जॉईन करण्यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही अडचण असेल ह्या नंबरला कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या विद्यार्थ्यांना मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. आणि विशेष म्हणजे हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. पुढच्या अपडेट बघण्यासाठी तुम्हाला ह्या चॅनलवरती यावंच लागणार. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट मध्ये. धन्यवाद.